हॅलो फ्रेंड्स, मी पूजा स्वागत करीत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सासरच्या रेसिपीज। आज आपण बघणार आहोत भरली वांगी। भरली वांगीची भाजी कशी करतात ते आज आपण बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम इथे मी 4 मध्यम आकाराची छोटी गोल बिनबियांची काटेरी वांगी घेतलेली आहे, ज्याचे इथे देठ काढून व वांग्याचे काटे काढून स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेले आहे। आता इथे देठाच्या बाजूने उभ्या 4 चिरा देऊन वांगी पाण्यात घालावी। सर्वात अगोदर जेव्हा इथे आपण कट्स मारतो ना, इथे 4 चिरा जेव्हा द्यायचे असतात ना, तेव्हा इथे बघायचं की आतमधून वांगी चांगली आहे की खराब आहे। कधी कधी वांग्यांना कीड लागतो, म्हणून इथे चेक करत चालायचं। हा माझा पहिला वांगा असा क्लिअर आहे, याच्यामध्ये काहीही कीड दिसलेली नाही, तर मी त्याला असं पाण्यात टाकलेलं आहे। आता असेच वांगे बाकीचे वांगे पण मी इथे असे चारी साइडनी चिरा मारून घेत आहे। वांग्यांना चिरा मारून झाल्यानंतर इथे मसाल्याची तयारी करून घेऊया। तर इथे मी घेतलेला आहे 3 टेबलस्पून पांढरे तीळ, ज्याला मी मंद आचेवर भाजून घेतलेला आहे। व इथे मी घेतलेला आहे 2 टेबलस्पून एवढं सुखा नारळ, त्याला पण मी मंद आचेवर भाजून घेतलेला आहे। व आता याची पूड करून घ्यायची आहे। हे बघा, इथे तिळाची व खोबऱ्याची जे भाजून ठेवलेलं होतं त्याची आपण इथे पूड करून घेतलेली आहे। मिक्सर ग्राइंडर मध्ये एकदम बारीक अशी पूड करून घ्यायची आहे। हे बघा, मी हाताने पण दाखवत आहे। आता याच्यावर बारीक जिन्नस टाकूया, जे साहित्यात लागणारे आहे। तर सर्वात प्रथम इथे मी टाकत आहे 1 मोठा चमचाभर कांद्याचा पेस्ट। एक कांदा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून मग त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। त्याऐवजी तुम्ही एक किसलेला कच्चा कांदा सुद्धा घातला तरी चालेल। 1 छोटा चम्मच लाल तिखट। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचाभर गोडा मसाला, कुठलाही गोडा मसाला वापरला तरी चालेल। चवीनुसार थोडं मीठ, थोडासा किसलेला गूळ, 1 चमचाभर ओल्या नारळाचा किस, थोडीशी कोथिंबीर, अजून इथे टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट। शेंगदाण्याला थोडं मंद आचेवर भाजून त्याचा मी कूट तयार करून घेतलेला होता, तो इथे आता टाकायचा आहे। 1 चमचाभर तेल। आता या सगळ्या मिश्रणाला एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे। सगळा मसाला एकजीव झाला पाहिजे। हे बघा, इथे हा मसाला सगळा मिक्स झालेला आहे व्यवस्थित। तर आता जे चिरलेले वांगे होते त्यात हा मसाला भरून घेऊया। हे बघा, इथे हा एक वांगा घेतला आणि थोडा थोडा मसाला करून या वांग्याच्या मधोमध एकदम गच्च भरून या वांग्याला असं पॅक करून घ्यायचं आहे। पूर्ण मसाला असा वांग्यांनी पॅक झाला पाहिजे, असं ठासून ठासून भरायचा एकदम छान प्रकारे। चारही प्रकारे छान व्यवस्थित भरला गेलेला पाहिजे मसाला। हे बघा, हा पहिला वांगा इथे मसाला भरून तयार झालेला आहे। असेच आपण बाकीचे वांगे सुद्धा तयार करून घेऊया।
इथे माझे चारही वांगे मसाल्याने भरून गच्च भरून झालेले आहे आणि हा जो प्लेटीतला मसाला आहे हा असाच राहू द्यायचा. हा आपण समोर फोडणीमध्ये यूज करून घेऊया. चला तर मग आता फोडणीची तयारी करायची आहे. इथे मी कढईमध्ये ऑलरेडी तेल तापायला ठेवलं होतं फोडणीकरिता. तेल तापलेलं आहे तर तेलामध्ये आता मी टाकलेली आहे मोहरी. मोहरी पण बघा कशी छान तळतळल्या गेलेली आहे. आता यात टाकणार आहे मी चिमूटभर हळद. हळदला पण छान कलर आलेला पाहिजे. आता यात टाकत आहे अर्धा छोटा चम्मच एवढी हिंग. या तिघांचा खरंच छान फ्लेवर येतो म्हणून हिंगला स्किप करू नका. आता या तिघांना पण छानपैकी असं मिक्स करून घेऊया. हिंग हळद छानपैकी तेलामध्येच मिक्स झाल्यानंतर यात सोडायचे आहे मसाला भरलेली वांगी. एक एक करून अशी सोडायची आहे. आता तेलातच वांग्यांना 2 मिनिटभर छानपैकी असं परतून घ्यावा. जास्त नका परतवू नाहीतर वांग्यातला जो मसाला आहे तो निघू शकतो. म्हणून हलक्या हलक्या हाताने 2 मिनिटभर याला असं थोडं फ्राय करा वांग्यांना तेलामध्ये. वांग्यांना 2 मिनिट परतल्यानंतर त्यावर अशी एक ताटली ठेवायची आणि ताटलीवरती 2 ग्लास एवढं पाणी टाकायचं आणि या वांग्यांची 2 वाफा येऊ द्या. आता 5 ते 7 मिनिटांनंतर ताटली बाजूला करून वांग्यांना चेक करून घेऊया. वांगे शिजले आहे की नाही. वांगे शिजले आहे की नाही ते आता आपण चेक करूया. थोडंसं असं दाबून बघायचं वांग्यांना. हे बघा वांगे इथे शिजलेले दिसत आहे. सगळेच वांगे इथे शिजलेले दिसत आहे. मी चारांना चेक केलेलं आहे. तर आता नेक्स्ट प्रोसेस अशी करायची, जे मसाला आपण ठेवलेला होता साईडला तो आता यात असा घालायचा. पूर्ण मसाला यात टाकून द्यायचा आहे. आता हे ताटातलं जे पाणी आहे ते आता यात वांग्याच्या भाजीत टाकून द्यायचं आहे. तुम्हाला रस्सा कितपत हवंय त्यावर तुम्ही पाणी टाका. यात तुम्हाला जास्त हवं असेल तर 2 ग्लास पाणी अजून पण तुम्ही ते गरम करून टाका. थंड नका टाकू. त्याने रस्सा अजून दाट होईल. आता वांग्याच्या भाजीवर असं झाकून अजून एक उकळी आणून घेऊया. एक उकळी आल्यानंतर गॅस फ्लेम बंद करायचा आहे. हे बघा इथे आपण बघू शकता. आता 5 मिनिटांनंतर मी झाकण ओपन करून बघत आहे. इथे छानपैकी अशी उकळी आलेली आहे. बघा वांग्यांना पण छान अशी तर्री सुटलेली आहे. वांगे पण छान शिजलेले आहे. हे बघा एक वांगा मी असं दाखवत आहे. पूर्ण शिजलेला दिसत आहे. असं हळूहळू जो रस्सा आहे ना तो सगळ्या वांग्यांवर एकत्र असं टाकून द्या जेणेकरून तो अजून फ्लेवर येईल त्या रस्स्याचा वांग्यांमध्ये. इथे ही वांग्याची भाजी तयार. आता यावर थोडी कोथिंबीर टाकून गार्निश करून घ्या आणि आवडत असेल तर थोडं ओलं नारळ सुद्धा यावर टाका. खूप छान चव येते. बरं आजची तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हो माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या चॅनलचे सगळे अपडेट्स तुम्हाला भेटतील. मला इंस्टावर पण फॉलो करा आणि माझी रेसिपीज तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा सांगत चला. मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते माझ्या इन्स्टा आयडीची. आतासाठी ठीक आहे. टाटा. ओके बाय बाय. भेटूया नंतर.